तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो। 8 मार्च महिला दिन काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आपली सीरीज चालू आहे ज्यामध्ये आपण यशस्वीरित्या व्यावसायिक महिलांचे व्हिडिओ करत आहोत। छान छान व्यवसाय ज्यांनी चालू केलेला आहे। तर याच प्रवासामध्ये आपण सांगलीला आलेलो आहे। हरिपूर रोड झाडातला मारुती नांद्रे प्लॉट या ठिकाणी मस्तपैकी एक बेकरी आहे, पद्मावती बेकर्स या ठिकाणी आलोय। बऱ्याच वेळा आपल्याला बेकरीमध्ये आतमध्ये भट्टीमध्ये येऊन दिलं जात नाही, पण ताईंनी डायरेक्ट बेकरीमध्ये एंट्री दिलेली आहे भट्टीमध्ये आणि केक त्याचबरोबर त्यांचे जे ब्रेड आहेत आणि लादी पाव कसे तयार होतात आज आपण बघणार आहोत। सगळी माहिती घेणार आहोत त्यांच्याकडून आणि होलसेल दरामध्ये सुद्धा या ठिकाणी लादी पाव आणि ब्रेड मिळतात आणि ताजे तवाने मिळतात संध्याकाळी 6 नंतर। तर सगळी माहिती घेऊया, चला तुम्ही येताय माझ्याबरोबर, चला। तर पल्लवी ताई आपल्या बरोबर आहेत आणि आपण बेकरीमध्ये आलेलो आहे। बेकरीच्या या भट्टीमध्ये आत आल्यानंतर मला एक चांगली गोष्ट जाणवली, ती म्हणजे इथं स्वच्छता खूप आहे आणि आउटलेट अगदी समोरच आहे, तर त्यामुळे तुम्ही येऊन बघू शकता। तर आज आपण काय करतोय या ठिकाणी? आज आपण आता लादी पाव करतोय, सँडविच ब्रेड करतोय, मिल्क ब्रेड करतोय। आता आपण हे सँडविच ब्रेडचं हे घेतलेलं आहे। काय काय घेतलं? साखर घेतलंय, मीठ, हे कॅल्शियम पावडर, ग्लुटेन पावडर, कस्टर्ड पावडर, इम्प्रूव्ह पावडर आणि हे व्हॅनिला पावडर। आता आपण हे सगळं जे वापरतोय ते एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या उत्तम प्रतीचं म्हणजे वापरतोय। रिफाइंड ऑइल वापरतोय, अजिबात असं म्हणजे भेसळयुक्त पदार्थ कुठलेही वापरत नाही। एकदम एक नंबर क्वालिटीचे चांगले, जेणेकरून मुलं खातात, लहान मुलं म्हणून आपण हे चांगलं करणार आहे। आपण हे आता आपण हे क्वांटिटी तरी 25 भर सँडविच ब्रेड आणि एक लादी पाव 20 भर लादी पाव निघतील। 12चे पाव असतात ते आणि रोज ताजे। रोज ताजे आम्ही जेवढं लागतोय तेवढंच करतो। ताजे किती वाजता तयार होतात? संध्याकाळी 6 वाजता आपण सगळं तयार होतं। हां, पर दिवसभर मग रोज आपण विकतोय दिवसभर। तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही आला तर तुम्हाला ताजे ताजे इथं ब्रेड लादी पाव मिळणार आहेत मित्रांनो, ही वेळ लक्षात ठेवा। चला तर आपण पुढची प्रोसेस आता बघूया। साखर आता टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, कॅल्शियम पावडर, व्हॅनिला इसेन्स पावडर, क्लस्टर, ठीक आहे। आता मैदा घेतलेला आहे आपण, त्या मैद्यामध्ये आता हे ईस्ट घालायचं, ओलं ईस्ट, हां, जेणेकरून ते ब्रेडला आणि पावाला इम्प्रूव्ह करतं, म्हणजे फुगवतं असं। हे आता असं मिक्सर जे आहे हे 5-6 मिनटं फिरवायचं, जेणेकरून ते एकजीव होईल। हां, आता डालडा घातला थोडासा। आता आपण इथं रिफाइंड ऑइल वापरतो, हे ऑइल जरा ह्याच्यात टाकायचं, म्हणजे ते असं हे होतं। झालंय आता हे तयार। आता ह्याच्यामध्ये हँडग्लोव्ज वापरता येत नाहीत, कारण हँडग्लोव्जने एवढी फिनिशिंग येत नाही व्यवस्थित, म्हणून हे हात क्लीन असतात, हात स्वच्छ धुवूनच मग आम्ही हे प्रोसेसला चालू करतोय।
हे आता लादी पाव तयार होत आहेत. बघा कसे गोळे करून याच्यामध्ये व्यवस्थित मांडले जात आहेत. अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर आता बघा तुम्ही किती मस्तपैकी हे जे पीठ होतं ते फुगून आलेलं आहे आणि आता ते भट्टीमध्ये जाणार आहे. ब्रेड आता आपण आपले हे तयार झालेले आहेत. आता ते काढायचे आणि जरा थंड झाल्यावर कट करायचे. किती मऊ आहे ते बघा. लादी ब्रेड आता तयार झालेले आहेत आणि एकदम मऊ आणि एकदम ते फ्लफी असे झालेले आहेत, स्पॉन्जी झालेले आहेत. कट करून दाखवा. तर मित्रांनो, लादी ब्रेड किंवा पावभाजीचा ब्रेड पाव तुम्ही बघू शकता की तयार झालेला आहे आणि गरमागरम ही लादी आहे माझ्या हातामध्ये आलेली आहे. खूपच भारी आहे आणि एकदम मऊ असं हे टेक्स्चर झालेलं आहे. बघा पाव बघू शकता तुम्ही. नेहमी आपण खात असतो पावभाजी बरोबर किंवा काही जण वड्याबरोबर सुद्धा खातात. हा किती मस्त आणि स्पॉन्जी झाले बघा. त्याला व्यवस्थित आतनं रेषा सुटलेल्या आहेत आणि टेस्ट करूया आपण. मी हा खाल्ला होता, एक नंबर झाला आहे. त्यांचे सगळेच प्रोडक्ट खूप भारी आहेत मित्रांनो. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी नक्की खरेदी करा. आपले ब्रेड हे आता थंड झालेले आहेत. आता हे आपण स्लाइस कटरमधनं कट करून घेऊया. डोनट आता तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये क्रीम भरली जाणार. मोठे कोटी कोटी घालून पिक्चर रिलीज. आता क्रीम रोलमध्ये क्रीम भरलं जातं. हे मॅन्युअलीच केलं जातं आहे. बघा हाताच्या साह्यानं हे क्रीम रोलमध्ये क्रीम भरतात. जोपर्यंत शेवटपर्यंत येत नाही तोपर्यंत हे भरत राहायचं आहे. पूर्ण शेवटी टोकाला आलं की थांबायचं आहे. हा व्यवसाय माझा 3 वर्ष झाली चालू आहे. पण पूर आला, हे आला, जर असं थांबून चालून होतोय. पण त्यामुळे जास्त माहिती नाही. पण आता यावर्षी सगळ्यांना कळायला लागले की इथं ताजं मिळतंय आणि पौष्टिक मिळतं एवढं. ओके. हां, कसं ठरवलं तुम्ही? कोणाची मदत तुम्हाला या व्यवसायामध्ये? मला मदत मिस्टरांची झाली, परत माझ्या आई वडिलांची झाली, सासूची झाली, सासऱ्यांची झाली, भरपूर जणांची. सगळ्यांनी सपोर्ट केला तेव्हा मी हा बिझनेस म्हणजे करू शकले. आणि माझ्या मुलींची पण याच्यात भरपूर हे मदत आहे. तर आपल्याकडं बिस्किट आहेत. ही गव्हाची बिस्किट आहेत. ही किती रुपयाला आहेत? ही आपल्याला 60 रुपये पाव किलोनं मिळतात आणि तुपातली हवी असतील तर एक 80 ते 90 रुपये पाव किलो अशी मिळतात. आणि ही क्रीम बिस्किट आहेत. ऑरेंज फ्लेवरमध्ये, पायनॅपल फ्लेवरमध्ये क्रीम बिस्किट आपण याच्यामध्ये घालून क्रीम घालून क्रीम बिस्किट करतो. आणि ही 30 रुपयाला 125 ग्रॅम वगैरे असं येतं. आणि ही मैद्याची बिस्किट आहेत. मैदा असतो ह्याच्यात. ही गव्हाची जशी असतात तशीच मैद्याची. एकेकांना मैद्याची पण बिस्किटं चालतात, टेस्टी लागतात. आणि त्याच्यात कोकोनट यूज केलेलं असतं, कोकोनट पावडर. हां, त्यामुळं त्याला कोकोनट बिस्किटसुद्धा आम्ही म्हणतो. ही सुद्धा 50 रुपयाला पाव किलो मिळतात. हां, आणि ही नाचणीची बिस्किटं जी आहेत ती गूळ पावडर घालून म्हणजे गूळ पावडर वापरलेली आहे त्याच्यात, जेणेकरून शुगरवाल्यांना नाचणीची बिस्किटं आवडतात. आणि भरपूर मला खप आहे नाचणीच्या बिस्किटं. हां,
नाचणीची बिस्किटं नेतात भरपूर आवर्जून. जी शुगरवाली लोकं आहेत ना ती मागून नेतात. आणि तुपातली बिस्किटं ही. आणि ही खारी आहे आपल्यात. खारी एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असते आपली. कशी आहे ही? ही 50ला पाव किलो. आणि टोस्ट असतात. हे टोस्ट आपले एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी. 140 ग्रॅमचं 25 रुपयाला पॅकेट मिळते. 140 ग्रॅम. आणि बटर आहेत हे जिरा बटर. हे 20 रुपयाला पॅकेट असतं 130 ग्रॅमचं. आणि हे मस्का बटर आहेत. मस्का बटरमध्ये सुद्धा व्हरायटी आहेत. 25 रुपयाला हे पॅकेट आहे 130 ग्रॅमचं. हे रिंग बटर आहेत. रिंग बटर पण 25 रुपयाला 130 ग्रॅम. हां, होलसेल दरात पण आपण देतोय, पण त्याची जास्त जर म्हणजे मागणी असेल तर देतो, म्हणजे परवडायला हवं आहे किती यासाठी. क्वांटिटी द्यायला पाहिजे? एक 15 किंवा 20 पॅकेट जर पाहिजे असेल तर आपण एक 2 रुपये कमी करतो. ओके, होलसेल रेट. होलसेल रेटनं 2 रुपये कमी करतो. इथला आता पत्ता आणि फोन नंबर सांगा. इथं हरिपूर रोड, झाडातील मारुती, नांद्रेकर प्लॉट. आणि फोन नंबर 87 88 75 54 70. ओके. आणि बाहेर कुठं हे प्रोडक्ट कुठपर्यंत जातात आपले? आता आपल्या इथं तरी एरियात जातातच, पण बाहेरचे ज्यांना आवडतं विश्रामबाग, धामणी, वारणाली, कुपवाड इकडून पण लोक येतात आणि घेऊन जातात. जेणे ते गणपतीला आलेले असतात, ते बघून खाल्लेले असतात, मग परत त्यांना आवडलं की इकडे येऊन घेऊन जातात. साधारण ताजे पदार्थ हे किती वाजता कधी मिळतात इथं? ताजे पदार्थ रोज ताजे आपले पदार्थ करतोय आपण. संध्याकाळी 7 पर्यंत आपले पूर्ण रेडी तयार असतात. ब्रेड वगैरे तयार असतात आणि दिवसभर आपल्याला मिळतात ते. आणि जर ज्यांना म्हणजे बड्डेसाठी ऑर्डर वगैरे द्यायची असेल की जास्त क्वांटिटीमध्ये लादी पाव पाहिजे असेल किंवा मिसळला ब्रेड पाहिजे असतील तर त्यांनी आधी एक दिवस फक्त सांगितलं की त्यांना ते मिळेल. त्यांनाही डिस्काउंट मिळेल? हो, डिस्काउंट मिळणार.